सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित कोलाज समृद्ध विचारांचा हे पुस्तक. आणि आजची गोष्ट पण अनोखी आहे आणि गोष्टीचं नाव पण आहे अनोखी दुकानं. तर सुरू करते. दुकान म्हटलं म्हणजे आपलं मन आनंदानं नाचू लागतं. मग डोळ्यासमोर येतात नटलेल्या सजलेल्या बाजारपेठा, सुंदर दिव्यांनी सुशोभित केलेले मॉल्स, त्यातील नवनवीन आकर्षक कपडे, साड्या, नाजूक अलंकार, पर्सेस, परफ्यूम्स, सौंदर्य प्रसाधनं, कलात्मक वस्तू, क्रोकरी, रंगीत मॅचिंग पादत्राणं आणि अशा सहस्त्र वस्तू. शॉपिंग कुठलंही असो, अगदी ऑनलाईन किंवा रस्त्यावरचं, आपल्याला भुरळच घालतं नाही का? पण खरं सांगा, हा आनंद किती वेळ किती दिवस राहतो? अगदी नवी कोरी कार जरी घेतली तरी काही दिवसातच नवनवीन मॉडेल्स येऊ लागतात आणि आपल्या गाडीचं नाविन्यच संपतं. मग आता चिरकाल आनंद देणाऱ्या दुकानात आपण जाणार आहोत आणि या आनंदाची अनुभूती आपण घेणार आहोत. अनघा ठोंबरे यांचं पुण्याला आपल्या राहत्या घरीच एक अनोखं दुकान आहे. गेली 15 वर्ष सुरू असलेलं हे दुकान आहे कॅशलेस. कारण तिथल्या वस्तू अगदी फुक्कट दिल्या जातात. दिवाळीला कपडे, नवरात्रीत 9 साड्या, वारीसाठी टोप्या, अनवाणी लोकांना चप्पल, भुकेलेल्या अन्न, लहान मुलांना खेळणी, कष्टकरी बाईला तवा, कुकर. इतकंच नाही तर दाखवायला जाणाऱ्यांसाठी स्थळांसाठी नवीन कपडे देखील सारं काही मिळतं इथे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांनी चालवलेली पैठणीची लायब्ररी. पैठणी नेसण्याचं अनेक गरीब स्त्रियांचं स्वप्न असतं. त्यांच्या लायब्ररीतील सुंदर पैठणी ज्या गरीब स्त्रीला हवी ती घेऊन जाते, समारंभात 2 दिवस नेसून मिरवते आणि नंतर आणून देते. अशी ही पुण्यवान पैठणी या स्त्रियांना भरभरून आनंद देते. समाजातल्या गरीब बांधवांसाठी सुरू असलेल्या या अनोख्या दुकानासाठी हजारो लोकांची मदत झाली होतीये. या सर्व लोकांना देण्यातला अपूर्व आनंद मिळाला आहे आणि असाच आनंद मी स्वतःही उपभोगला आहे. अनघाताईंच्या शब्दात सांगायचं तर असं मानवतेचं दुकान आहे माझं आणि मला मिळाला आहे आनंदाचा महान ठेवा. मोक्ष कशाला, मी पुनर्जन्मच मागते आणि मला आणखी आनंद द्यायला हवा आहे ना म्हणून. हे मानवतेचं दुकान पाहिल्यानंतर मानवामध्येच असणाऱ्या एका अजब दुकानाकडे आपण वळू. आपल्या भावना, विचार, वर्तणूक ठरवणारे अनेक हार्मोन्स किंवा संप्रेरक आपल्या शरीरात असतात किंवा ठराविक परिस्थितीत वेगवेगळ्या ग्रंथीतून स्त्रवून शरीरात पसरतात. हार्मोन ही अजब रसायनं आहेत. त्यांच्यामुळे आपल्याला आनंद, समाधान मिळू शकतं किंवा दुःखही होऊ शकतं. कॅन्डिस पर्ट नावाची न्यूरोशास्त्रज्ञ म्हणते, आपल्या प्रत्येकाजवळ स्वतःचं असं एक अजब दुकान किंवा औषधांचा साठा आहे, जो अगदी फुकट शरीराला आणि मनाला लागणारी सगळी औषधं तयार करू शकेल, पुरवू शकेल असा. हा अमूल्य ठेवा म्हणजेच आपल्या शरीरातील नैसर्गिक हार्मोन आणि मेंदूतील न्यूरोरसायनं. ही हार्मोन आपल्याला छान वाटू देणारी, आपल्याला समाधान मिळवून देणारी, आपल्याला भावनिक आरोग्य आणि सौख्य देणारी आहेत. काही शास्त्रज्ञांनी अशा सकारात्मक भावना निर्माण करणाऱ्या हार्मोनना हार्मोनल हेवन किंवा संप्रेरक स्वर्ग असं म्हटलं आहे. आपल्या मेंदूनं अशा 50पेक्षा जास्त वेगवेगळ्या औषधांचं दुकान थाटलं आहे. काही औषधं स्मरणशक्ती, काही बुद्धिमत्ता, तर काही झोपेची आहेत. काही तणाव निर्माण करणारी तर काही तणाव घालवणारी आहेत. बुद्धिमत्ता वाढीसाठी यातील कोणती हार्मोन्स अधिक प्रमाणात आणि कशी स्त्रवू शकतील, तसंच ताणतणाव आणणारी आणि नकारात्मक भावना निर्माण करणारी हार्मोन कशी टाळता येतील. संशोधकांना असं दिसलं आहे की ऑक्सिटॉसिन आणि ओपिओइड ही रसायनं आपल्या मेंदूत जास्त प्रमाणात स्त्रवून प्रभुत्व गाजवतात. त्यावेळी ते आपल्याला शांतता, सुख, समाधान मिळवून देतात. आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी स्थिती आपण अनुभवतो. ओपिओइड ही मेंदूतील हायपोथॅलॅमसमधील
पेशी समूहातून स्रवतात। मेंदूमध्ये सर्वत्र ओपिओइड ग्राहक म्हणजे रिसेप्टर्स असतात। ऑपिओइडच्या अनेक कार्यांपैकी सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या शरीरातील दुखणं कमी करणं। अँड्रॉफिन हे ओपिओइड दुःख निवारक म्हणजे पेन किलर म्हणून मॉर्फिन या रासायनिक पेन किलरपेक्षा तिप्पट अधिक परिणामकारक आहे। ताणतणावानं निर्माण होणाऱ्या कॉर्टिझॉल या हार्मोनमुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्याचं ऑक्सिटॉसिन हे पिट्युटरी ग्रंथीमधून स्रवणारं हार्मोन काम करतं। ऑक्सिटॉसिनच्या प्रभावाखाली आपल्या मनात चांगल्या भावना उत्पन्न होतात। मनावरील ताण कमी कमी होत नाहीसा होतो। प्रत्येकाला नवीन काहीतरी करण्यासाठी एक प्रेरणा, ऊर्जा लागते, चैतन्य लागते। हे सर्व देणारे मेंदूतील आणखी एक हार्मोन आहे डोपामाइन। याच्या प्रभावानं उत्स्फूर्तता, नवनिर्मिती क्षमता, ध्येयपूर्तीकडे वाटचाल या क्षमता अधिक चांगल्या प्रकारे जोपासल्या जातात। सेरोटोनिन हे हार्मोन आपल्या तीव्र भावना ताब्यात ठेवण्यासाठी, शांत झोपेसाठी आणि काळजी दूर करण्यासाठी आवश्यक असलेलं हार्मोन आहे। या बिनपैशाच्या अनोखी दुकानातून चिरकाल आनंद मिळवण्यासाठी त्याचा मेंटेनन्सही आपल्यालाच करावयाचा आहे। त्यासाठी ऑक्सिटॉसिन, एंडॉर्फिन, डोपामाइन, सेरोटोनिन इत्यादी मालाचा पुरवठा सतत व्हायला हवा, तरच ते दुकान चांगलं चालेल। मग कोठून आणायचा हा माल? कोणता आहे मार्ग? शास्त्रज्ञांना असं दिसलंय की नियमित व्यायामाने, खेळाने, योगा, प्राणायाम, मेडिटेशन करण्याने, तसंच नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्याशी आपुलकीचे बंध कायमचे जोडल्याने, सर्वांशी प्रेमाचे शब्द, प्रेमाचे स्पर्श यामुळे लागणाऱ्या मालाचा पुरवठा केला जाणार आहे। या सर्वांपेक्षाही अधिक उत्तम आणि प्रभावी उपाय तज्ज्ञांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे तुम्ही केलेलं दान। तुम्ही केलेल्या दानामुळे गोरगरीब, दुःखी कष्टी यांना तर तो आनंद मिळणारच आहे, पण तोच आनंद तुमच्याकडे येताना दसपट वाढून देणार आहे। तर मंडळी, असं देत राहा आणि दिल्यामुळे दुसऱ्यांना आपण जे देतो त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जे मिळणारे आपल्याला त्यांच्या ज्या भावना आहेत आनंदाच्या, त्या आपल्याला घ्यायला अधिक आनंद वाटेल, अधिक